चला सामना सुरू करा लगेच. गोलंदाज संजय मनेरा ज्याने काल पहिल्या सामन्यातून या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. पहिला चेंडू अगदी बुंदामध्ये, काय चांगली लाईन अँड लेंथ, कमालीचा चेंडू टाकलाय. साईडम गोलंदाज आहेत प्रदीप नाईक. रात्री आम्ही तुम्हाला मिस करत होतो. इथे चेंडूला अगदी ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक मनीलाल तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल न स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे संतोष तरेनं चेंडूला अगदी सरळ बॅटनं V-शेप मध्ये ढकलून दिलाय. सिंगलनं त्याने देखील आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 2, 3 चेंडू मध्ये 2. संजय मनेरा इथे इनफिल्डच्या वरून येण्याचा प्रयत्न. मिडाफवारा चांगला झेल टिपला देवानंद केरीनं आणि पहिला धक्का लागतोय बंद्रामर्ती कल्याण संघाला सुनील पाटीलच्या रूपानं. चांगला झेल टिपलाय. काल देवानंद केरीनं देखील पहिल्या सामन्यातून 2 झेल टिपले होते. देवानंद केरी या स्पर्धेतून चांगले क्षेत्ररक्षण करतायत. संतोष कोहली, निलेश पाटील, भानुदास पाटील, त्यानंतर दयानंद म्हात्रे, मनीलाल, किरण असे कित्येक चांगले खेळाडू प्रसाद संघामध्ये दिसत नाहीये. वेलकम संकेत केनी, रविराज माली. अगदी पहिली विकेट सस्त्यामध्ये मिळवली आहे. नक्की संजय मनेराने नेहमीच प्रत्येक स्पर्धेतून विकेटचा खुराक मिळवलेला आहे. काल 3, आज 1. नक्कीच अनिकेत मनेरा आणि विनायक पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे चांगला चेंडू होता. अगदी चेंडूचा सन्मान केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचललाय मंगेश. धावसंख्या 3, 5 चेंडू मध्ये 3. चांगला चेंडू अगदी खांद्याचा भरपूर वापर गोलंदाजी करताना संजय मनेरा करतायत. बघा काल 3 विकेट, आजच्या पहिल्या सामन्यातून पहिली 1 विकेट, काल 4 आणि आजचा 1 5. वा, निलेश पाटील यांचे सर्वात चांगले आवडते गोलंदाज आहेत. मात्र काल फलंदाजीतून थोडीशी बाचाबाची झाली होती. शेवटचा सामना होता. निलेश पाटील आज बघूया कल्याण संघासमोर किती धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतील. सुकेश डाकी, बालचंद्र पाटील यांच्याकडून देखील यवन जोडी सिद्धवणी अंजूर संघाला शुभेच्छा आहेत. आणि आपले विनायक पाटील, छोटा बम बडा धमाका, अनिकेत मनेरा ते यवन जोडीचे खूप मोठे फॅन आहेत. गोलंदाज दया म्हात्रे, इथे चेंडूला अगदी स्टॉक सिपच्या अंदाजानं काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. रवींद्र मडवे आहेत आणि इथे फलंदाज, मोठा फलंदाज संत महाराज आहेत. जेव्हा धावबाच्या स्वरूपात एखादा चांगला फलंदाज बाद होतो ना, तेव्हा नक्कीच मनाला वेदना देणारा तो क्षण असतोय. बघूया रविराज माली देखील सांगतात की कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट आपण कमी पडलेलो आहोत. बघूया कॉलिंग झाले असेल आणि संतोष तरे मात्र इथे दुर्दैवरीते धावचीत बाद झालेत. परशा पाटील आलाय. आज या अध्यक्ष चषकाचा दुसरा सामना कल्याण संघ खेळतोय. मात्र परशा पाटीलचा पहिला सामना आहे. दीपक भाऊ
म्हात्रे आणि संतोषजी पाटील या संघाचे कर्ता आहेत. त्यांच्याकडून देखील अध्यक्ष चषकाला शुभेच्छा. चांगला चेंडू काय कमालीचा चेंडू टाकलाय. इथे एसटी रक्षक जर निलेश पाटील एसटीने चिपकून असते तर या चेंडूवर वेगळा काही आपल्याला नक्कीच निर्णय पाहायला मिळाला असता. काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज बाद रविराज मालीनं आपली जागा खाली केलेली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट नक्कीच अगदी रविराज माली नेहमीच आपण पाहतोय एक चांगली खेळवृत्ती आहे. मोठी विकेट आहे. दया म्हात्रेच्या गोलंदाजा अजूनही कुठल्या फलंदाजा अंदाज आलेला नाहीये. भल्या फलंदाजांना त्यांनी चकित केलेलं आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ कुठल्या संघाला कधी पराभूत करेल याची कल्पना नाही. काल वरालदेवी ताडाली संघाबरोबर जो सामना झाला तो अध्यक्ष चषकाचा आठवणीत राहणारा सामना असेल. निलेश पाटील देखील थोडेसे नाराज होते. विकेटवर विकेट जात होत्या. फक्त 20 धावा बनवायचे होते 24 चेंडूमध्ये आणि त्यासाठी तब्बल 23 चेंडूचा सामना त्यांना करावा लागला होता. नवीन फलंदाज मुकेश पाटील आलाय. मुकेश पाटील एक चांगला फलंदाज आहे. बंद्रामूर्ती काल्हेर संघाचा गोलंदाज दया म्हात्रे 4 ते 5 पावलांचा अगदी रनअप आहे. छोटा रनअप मात्र गोलंदाजी चांगली आहे. इथे बघा अगदी बिंगरी शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फिरकी घेतोय. अपीलवर अपील. निलेश पाटील खुश आहेत. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत आणि बंदरमार्ती काल्हेर संघाची स्थिती आहे 4 वर 3. रविराज माली, सुनील पाटील आणि संतोष तरे हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झालेत. इथे चेंडूला अगदी पाठवला डीप फाईन लेग रिझनला. चेंडू जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. मुकेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या 8 धावा. दया म्हात्रे या चेंडूवर नाराज आहे. मात्र कौतुक करावं लागेल फलंदाज मुकेश पाटीलचं. अगदी चेंडूची लाईन ओळखली होती. थोडेसे चपल क्रॉस झाले. पाहिलं होतं की शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग समोरच्याकडे क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र होता आणि 4 धावा वसूल केलेत. इथे स्विच हिटचा प्रयत्न. निलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. हेस्टनच्या मागे डॉट बॉल. देवानंद केनीने देखील या स्पर्धेतून आतापर्यंत 3 झेल घेतलेले आहेत. ते चेंडूला अगदी बैठक फटका खेळलेत. डे बिन विकेट त्यांना क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कॉलिंग एकतर्फी आणि ते अगदी नक्कीच स्पर्शा पाटील दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते. 2 ओव्हर 3 बाद 9. गंगामाता गुंडावली आणि जय कालिकामाता कालवार. वेलकम शरद म्हात्रे, मनीषजी भोईर, विनोद भाऊ पाटील आपलं स्वागत आहे. गंगामाता गोंधळी संघ एक शिस्तबद्ध संघ आहे. दोन ओव्हरमध्ये 4.50 सरासरीनं 9 धावा आलेत. योगेश भोईर, आमचे मित्र प्रदीप नाईक आणि मनोहर म्हणेरा. वेलकम अजयजी पांडे आपलं स्वागत. विनायक पाटील कुठे आहेत? विनायक पाटील आपण जर मध्ये असेल तर यायचं आहे. अनिकेत मनेरा सध्या युट्यूबच्या माध्यमातून मला वाटतं सामना पाहत आहेत. आणि अतुल पाटील सुरई. अतुल पाटील म्हणलं की बबलू टायगर.
गोलंदाज रवींद्र मडवी या खेळाडूंनी देखील अंजूर गावासाठी आणि आता स्वतःच्या संघासाठी भरपूर क्रिकेट केलेलं आहे. रवींद्र मडवी आणि प्रवीण मडवी हे दोन्ही बंधू अगदी यांच्या जोडीला आम्ही देखील वजनी क्रिकेट खेळलेलो आहोत. नक्कीच रवींद्रचा भाऊ प्रवीण याची नेहमी आठवण होत राहते. तो देखील एक चांगला खेळाडू होता. इथे पहिले चेंडूवर सिंगलनं धावसंख्या झाली होती 10. 13 चेंडूमध्ये 10 धावा. लोफोटो चेंडू परशा पाटीलनं चेंडूला ऑन साईडला फक्त आणि फक्त टर्न केलाय. चांगला थ्रो येतोय. दया म्हात्रे तिथे हे दया म्हात्रे आणि संतोष कोहलीची बॉडी लँग्वेज थोडीशी मिळती जुलती आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. 14 चेंडूमध्ये 11. चांगला निर्णय पंचांचा. अगदी ऑफ टीमच्या खूपच बाहेर होते मुकेश पाटील आणि लेग बायचा इशारा आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल. बारा धावा 15 चेंडूमध्ये. गंगामाता गुंदावली आणि जय कालिका माता कालवार. आपण तयार राहायचा आहे. पुलचा फटका खेळले परशा पाटील. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मनीलाल मणिराणा झेल टिपलाय. प्रदीप नाईक कायसे खेळाडूचं नाव विसरले होते. मला ठाऊक आहे कावकाना रिजनला अगदी मनीलाल मणिराणा झेल टिपलाय. चंद्रवर्धन आलाय. परशा पाटीलला या सामन्यातून चांगली फलंदाजी करता आला नाही. याचं मुख्य कारण गोलंदाजी चांगली आहे. 4 फलंदाज बाद झालेत 16 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर. बंद्रेमारुती काल्हेर काल नक्कीच सिद्धेश्वर अंजूर संघाच्या गोलंदाजांनी वराडी ताडोली संघाला देखील अशीच कंजूस गोलंदाजी केली होती. मात्र फलंदाजी करताना त्या संघानं अंजूर संघाला देखील घाम फोडला होता. रवींद्र मडवी षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. चंद्रवर्धन चांगला खेळाडू आहे. बंद्रेमारुती काल्हेर संघाचा अजूनही खेळपट्टू मुकेश पाटील एका बाजूने आपण पाहतोय. चंद्रवर्धन आलेल्या चेंडूला अगदी स्क्रीनच्या दिशेनं पाठवलं. एक सिंगलवर समाधान. 17 चेंडू आणि 13 धावा. चांगला चेंडू होता. जी अपेक्षा केली होती मुकेश पाटीलनं तसा चेंडू मात्र आला नव्हता. डॉट बॉल आलाय. 3 ओव्हर 4 बाद 13. चांगली गोलंदाजी. अंजूर संघाचं नक्कीच गोलंदाजी युनिट खूप चांगलं आहे. वेलकम सुनील माली. गुरुदत्ता सिनियर 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. भानुदास पाटील संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. अठरा चेंडूमध्ये 13 आणि आता बघूया 20, 30 की 25. पहिला चेंडू उडवलाय. मणिलाल मणिरा झेल ड्राईव्ह होतोय. जीवनदान परशा नाही चंद्रवर्धनला आहे. परशा पाटील बाद झालेत. मणिलाल मणिरा करून ही चुकी झालेली आहे. ही चुकी कदाचित
भानुदास पाटील देखील मागत पडेल, कारण की चंद्रवर्धनकडे क्षमता आहे, चौकार षटकार मारण्याची एक चांगला फलंदाज आहे. या खेळपट्टीवर परशा पाटीलनं स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये मोरोई या संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. बघूया धावा बनल्यात 15. 5 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. भानुदास पाटील ओव्हर द विकेटनं मानकुली वेले रोड यांच्या टोकाकडून इथे अगदी चेंडूला आपण पाहतो चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र अतिशय चांगल्या गतीने पूर्ण केले आहेत. मंगेश पहिल्या 2 चेंडूमध्ये 4. धावसंख्या 17. 20 चेंडूमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. हा चेंडू चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला देवानंद किनीकडून हे क्षेत्ररक्षण, इथे भानुदासची चुकी. 2 धावा पूर्ण. देव देतो आणि कर्म नेतो अशी स्थिती. पहिल्या ओव्हरमध्ये संजय मनेरानं 3 धावा देत 1 विकेट. दया मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 1 विकेट. रवींद्र मडवीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा देत 1 विकेट. तर भानुदास पाटीलनं या चौथ्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 6 खर्च केलेत. धावसंख्या 19. इथे चांगला फटका इनसाइड आउटचा पाहतोय मंगेश. अगदी उंच पुरा खेळाडू, उंचीचा फायदा आणि त्यात फलंदाज मुकेश. धावची बात. 20 धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय. वेलकम संभाजी म्हात्रे, जय कालिका माता कालवार आणि गंगा माता गुंडवली असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. जितू म्हात्रेची खेळी आठवते. वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये नमो चषकामध्ये नाबाद 31 धावा जितू म्हात्रेने पटकावल्या होत्या. वेलकम अनंत म्हात्रे, जय कालिका माता कालवार संघाचे सिनियर गोलंदाज. शेवटचे 2 चेंडू 20 धावा झालेत. काल देखील सिद्धुदुर्ग अंजूर संघाने वरळदेवी ताडोली संघाला 20 वर रोखलं होतं. बघूया इथे 25, 30 की 20. भानुदास पाटील इथे फटका उडवलाय अगदी डीप मिड विकेट. 26 धावा झालेत. झेल ड्रॉप केला होता चंद्रवर्धनचा मणिलाल मनेरानं आणि आपण उल्लेख केलाय की चंद्रवर्धनला जीवनदान हा कदाचित भानुदास पाटीलसाठी डोकेदुखी ठरेल. 26 धावा झालेत. शेवटचा चेंडू शेष आहे. शरद म्हात्रे, गंगामाता गोंदवली आणि संभाजी म्हात्रे, जय कालिका माता कालवार तयार राहायचंय. शेवटचा चेंडू भानुदास अगदी चेंडू चाललाय लॉंगा प्रिझनला. देवानंद किनी चुकी करतायत. चुकीला माफी नाहीये आणि धावा बनलेत 30. 20, 25 की 30 झालेत. 31चं लक्ष आहे. बघूया 24 चेंडू मध्ये 31. भानुदासनं खूप धावा खर्च केला या ओव्हरमध्ये. तब्बल 17 धावा खर्च केलेत. जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी सुनील मालीला विनंती करतोय. सुनील माली आपण यायचं आहे. भिवंडी तालुका 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजच्या दुसऱ्या रात्रीमधून 9वा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. चला दोन्ही संघ एक आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. आपलं स्वागत आहे. वेलकम सुनीलजी माली, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, त्यांच्या सौभाग्यवती
निर्मला सुनील माली राहिले आहेत. दोन्ही संघ दुसरा सामना खेळतात. तरी देखील मी या नाण्याची ओळख पुन्हा एकदा करून देतोय. नवीन 40+ आणि अध्यक्ष चषक कोण आवाज येईल? शरद म्हात्रे. काय म्हणणं आहे? नवीन 40+ अशी कॉलिंग आणि अगेन्स्ट अध्यक्ष चषक आलेला आहे. संभाजी म्हात्रे मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. सुनील माली दोन्ही संघटकांना शुभेच्छा देताना की संभाजी म्हात्रे गंगामाता गोंदवली संघ नौका संघ आहे. नाणेफेकी जिंकली. रात्रीचा सामना खेळताय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताय. नक्की क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय? काय नाही, रात्रीचा त्याच्याबद्दल नवीन संघ आहे, त्यांना कमीत कमी रनांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. पहिला सामना आपण दिवसा केला, दुसरा सामना रात्रीमध्ये खेळताय. कसं वाटलं गुरुदत्त चौटारवा क्रीडानगरी? क्रीडांगणाची जर बोलायला गेले तर पंचकुशीमध्ये तर सगळ्यात सुंदर बघायला गेलं तर हाच ग्राउंड आहे आणि आयोजन आणि नियोजन तर भरपूर चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. शरदजी म्हात्रे, नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती. हो, आम्ही जरी नवीन असलो तरी आम्ही आता फिल्डिंग घेणार होतो. आता फलंदाजी करायची आहे. किती धावा सेफ असतील? एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे. बघूया 40+ मारण्याची इच्छा आहे. नक्कीच. नौका संघ चालू सीझन मध्ये आपण प्रथमच या संघटनेमध्ये जॉईन झाल्यात. कसे एन्जॉय करताय स्पर्धा? आम्ही खरोखर खूप एन्जॉय केले. प्रथमतः आपल्या संघाचे अध्यक्ष म्हणजे संघटना अध्यक्ष, जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, सर्वांचे खूप खूप आभार. वा, क्या बात आहे. धन्यवाद शरदजी म्हात्रे, धन्यवाद संभाजी म्हात्रे. तर मित्रांनो, सामन्याची नाणेफेकी जिंकून जय कालिकामाता कालवार संघाचे संघटक संभाजी म्हात्रेनं प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि गंगामाता गोंदवली संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. ऐकूया आपण सामन्याचं दुसरं सत्र. समालोचन कक्षामध्ये सज्ज झालात आमचे परममित्र सुनील शेळके सर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक 2024 आपण मित्रांनो अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसरी रजनी आपल्याला इथे अनुभवायला मिळत आहे. बंद्रामूर्ती काल्लेर आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक अंजुरा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र संपले. 30 धावा धावपलकोर जोडता आलेल्या आहेत, त्या म्हणजेच बंद्रामूर्ती काल्लेर संघाला, आणि 31 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या समोर. निर्धारित 4 षटकांचा सामना दुसऱ्या रजनीमधील हे सगळे सामने आपण खरं तर इकडे एन्जॉय करत आहात. अत्यंत चांगली परिस्थिती आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीच्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत आणि श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी माणकोली येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर आहे. यावेळी स्पॅन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता. डाबी एसटी सोडून जाणार चेंडू दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. वाईट चेंडूची घोषणा केली गेलेली आपण पाहू शकाल. ऑनसाइड रिजन मध्ये खेळत आहेत. यावेळेस त्याचा किती धावा पूर्ण करता येतील फलंदाजांना? एकतीस धावांचं टार्गेट गाठायचं आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. 5 गडी गमावले होते पहिल्या सत्रामध्ये बंद्रा मारुती काल्लेर संघाने आणि त्याच्या मोबदल्यात 30 धावा त्याने बनवल्या होत्या. वेलकम पॅरी यावेळेस उशिरा खेळत आहेत. लेटकटचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इकडे मिळते. एका धाब्याने धावपल्ल खरं तर इथे 4 वर जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकाल. सुनील पाटीलच्या वतीने हे षटक दरम्यान हाताळलं जात आहे. रवींद्र मडवी आणि त्याच्या साथीने निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी उपलब्ध आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्लेस केले गेलेले आपण पाहू शकाल.
पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोर त्या दिशेने लॉफ्ट केलेल्या क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार. मिळाल्या धावा 4. हा चौकार. हा चौकार दरम्यान आपण खरं तर बघतो निलेश पाटील यांच्या बॅटमधून समोर ठेवलेला चेंडू होता. थोडे खरं तर अबे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं समायोजन फलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूची लेंथ आणि त्याचबरोबर लाईन योग्य रीतीने इथे हेरली होती फलंदाजाने आणि त्यानंतर एक्झिक्युशन सुद्धा चांगलं आलं. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मागच्या बाजूने चेंडू जातोय. यष्टीरक्षकाचा प्रयत्न इथे राहिला होता परंतु बचावलेला आहे फलंदाज. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ज्याला आपण म्हणतो की पावलांचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज निलेश पाटील यांचा. फुललेंचा चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षकाची कामगिरी अत्यंत चांगली आहे. त्याचमुळे फक्त आणि फक्त एक धाव इथे कंप्लीट करता आलेली आहे फलंदाज निलेश यांना. एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 9. कालच्या रजनीतील सर्वात शेवटचा सामना जर आपल्याला आठवला तर तिकडे 20 धावा बनवायच्या होत्या याच सिद्धिविनायक अंजूर संघाला आणि तब्बल 23 चेंडूंचा वापर तिकडे त्यांना करावा लागला होता. परंतु यावेळेस या अगोदरचा जो फटका आला होता फलंदाज निलेश यांचा त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये धावा इथे बनत आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावलेत दोन्ही फलंदाज. रवींद्र मडवी विशेषतः डेंजर एंडला धावत होते आणि अशातच ही धाव त्याने अत्यंत चपळाईने पूर्ण केली. पहिलं षटक संपतंय. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 11 आणि 31 बनवायचे. यानंतर 18 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि ज्यामध्ये 20 धावांची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात सिद्धिविनायक अंजूर या संघाला. A1 जोडी पुरस्कृत हा संघ गेली अनेक वर्ष 40+ क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सुकेतजी डाकी साहेब त्याचबरोबर निलेशजी पाटील यांचा हा संघ आहे आणि कामगिरी सुद्धा 40+ क्रिकेटमध्ये त्यांची चांगली राहिलेली आहे. या अगोदर आमच्या समालोचक मित्राने उल्लेख केला होता की या संघाविषयी तुम्ही निश्चित भाकीत करू शकत नाहीत. कधी त्यांची कामगिरी अत्यंत चांगली राहील तर कधी कामगिरी ढासळेल हे सुद्धा सांगता येत नाही. पहिल्या षटकाच्या अंती ड्रिंक्स ब्रेक लगेचच घेतलेला आहे आणि प्लॅनिंग सुद्धा असेल. पाहायचंय 40+ क्रिकेट म्हटलं की जिकडे अनुभवाचं क्रिकेट असतं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन्स मैदानाच्या आतमध्ये आखत असताना खेळाडूंना आपण पाहिलंय आणि ते एक्झिक्यूट करताना सुद्धा आपण त्यांना पाहिलेलं आहे. दुसरं षटक सुरुवात इथे केली जाईल दुसऱ्या षटकाची संतोष तरे या अनुभवी गोलंदाजाच्या वतीने. सुनील पाटील आणि संतोष तरे अशी सलामीची जोडी गेली अनेक वर्ष बंद्रामर्ती कालेर संघासाठी ओपनिंग पेअर म्हणून कार्यरत असलेली आपण पाहिलेली आहे. आजच्या या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांना तितका चांगला सूर सापडला नव्हता. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. आपल्या विकेटची प्राइस माहिती आहे फलंदाज निलेश यांना. त्याचबरोबर ज्या पद्धतीची बेंच स्ट्रेंथ त्यांच्याकडे, ज्या पद्धतीचे उर्वरित खेळाडू त्यांच्याकडे, ज्या पद्धतीचे फलंदाज येणं बाकी आहे त्याचवरून हा कॉन्फिडन्स फलंदाजाला मिळत असतो. पुन्हा एकदा बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आहे. इथेही एक धाव मिळालेली आपण पाहू शकाल. या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधात रक्षात्मक पवित्र्याने दोन्ही फलंदाज खेळत आहेत. किंबहुना गोलंदाज त्या पद्धतीने खेळण्यासाठी प्रवृत्त करतायत. चांगली कसलेली गोलंदाजी करतोय गोलंदाज संतोष तरे. फुललेंचा चेंडू मिस टायमिंगचा फटका. एक हात सुटलेला आपण पाहिला ग्रीप मधून. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. पायच्या पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघणार आहोत. पंच मात्र स्थिर आहेत. याचा अर्थ असा या 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. गेम प्लॅनिंग मला असं वाटतं या अगोदर दयानंद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकसाठी आले होते. त्यांनी ही सूचना दिली असावी की हे जे दुसरं षटक आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या खेळून काढायचं आहे की जे संतोष तरे यांच्या वतीने हाताळलं जात आहे आतापर्यंत. तरी आपण हा अंदाज इथे व्यक्त करू शकतो. ज्या पद्धतीने डिफेन्सिव्ह अप्रोचमध्ये फलंदाज खेळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे केला जात नाही दोन्ही फलंदाजांच्या वतीने. क्रिकेट खेळत असताना तुमचं आकलन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या पद्धतीचे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. पुन्हा एकदा बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करतायत. फक्त आणि फक्त दिशा दिली होती या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन
गोलंदाजी करणं हे गोलंदाजासाठी बऱ्याचदा आव्हानात्मक असतं, परंतु हे आव्हान योग्य रीतीने स्वीकारलेलं आहे गोलंदाज संतोष तरे यांनी. आणि तुम्हाला मिळालेला अनुभव या पद्धतीने तुम्हाला वापरता आला पाहिजे. या बेस ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका करत तर आपण इकडे पाहतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह करायची होती, टायमिंग तितकं चांगलं जुळलं नाही. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता इकडे 3 धावा पूर्ण झालेले आपण पाहूयात. पुन्हा एकदा चांगले धावले ते दोन्ही फलंदाज. धावपळ हळूवारपणे पुढे गेलं. 31 बनवायचे. 19 धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. पाहिजे या चेंडूवर गेम प्लॅनिंग कसं असेल फलंदाजांचं. एखादा फलंदाज इथे स्वतःहून बाद होईल की नाही हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळीचा फटका चांगला आहे. ऑफड्राईव्हचा पाहायचा. 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही. दोन्ही फलंदाजाने स्वतःच्या शैलीवर इथे आत्मविश्वास दाखवलेला आहे किंवा विश्वास दाखवलेला आहे. चांगली फलंदाजी राहिलेली आहे. 2 षटकांचा केस संपला आहे. धावफलक आपण पाहिलं तर 21 अर्थात 21. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. गंगामाता गुंदवली आणि जय कालिकामाता कालबार असा यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. जय हनुमान सरवली की ज्याने कालच्या रजनीमध्ये 1 सामना जिंकला होता. जोशी इलवन भादवड बी संघाबरोबर त्यांना खेळायचं आहे. त्याचबरोबर गावदेवी पूर्णा वीर तानाजी दापोडे यांच्यामध्ये फार मोठी लढत तुम्ही अनुभवू शकाल, कारण दोन्ही संघ दिग्गज आणि मातब्बर संघ आहेत. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. धावपलकावर धावा आहेत 21. अजून 10 धावांची गरज आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. लगेचच आपल्याला इथे तयार व्हायचं आहे. वेळेच्या बाबतीतही गांभीर्य राखावं लागेल. आजच्या रजनीमध्ये तुम्हाला ज्वाली कामतगर आणि जय गावदेव वडूनवगर असाही सामना पाहायला मिळेल. स्वयंभू पायगाव कालचा दिवस ज्याने गाजवला. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक व्यक्तिगतरित्या ज्याने झळकावलं ते जितू गवळी यांनाही खेळताना तुम्हाला आज पाहायला मिळेल. आणि जय बजरंग गोरसे असा तो सामना असेल. मरू आई दिवे त्यांच्या विरोधात चौटा हिरवा माणकोली बी. सगळ्यात शेवटचा सामना म्हणजे मला असं वाटतं अंदाजित वेळेनुसार 3:30 ते 4 वाजता हा सामना लागू शकतो. 12 चेंडू 10 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने लॉफ्ट करतायत. चांगलं फुटवर्क फलंदाजाने वापरलं. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नाही करत आहेत. एकमार्गी प्रयत्न. समोर असलेला धोका, संभाव्य धोका फार लवकर ओळखला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला थांबवलेला आहे. इथे रवींद्र मडवी या फलंदाजाने 1 धाव मिळाली. धावफलक पुढे गेले. 1 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 22 अर्थात 22. 31चं टार्गेट चेस करायचंय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान केला गेलेला आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. या पद्धतीने उजव्या हाताच्या फलंदाजाच्या समोर जो चेंडू वळण घेताना आपण पाहिला तर मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळत असणाऱ्या फलंदाजाच्या समोर किती अडचणी असू शकतात याचा अंदाज आपल्याला येईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला गेलेला चेंडू आहे. ऑफसाईडला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम, गाईड करण्याचं काम खरं तर तिकडे केलं फलंदाजाने. आणि ही जी गोलंदाजी असते लेग ब्रेक गोलंदाजी, जर अधिक गतीने आला तर मग त्याला लेग कटर असंही आपण म्हणू शकतो. ही गोलंदाजी खेळणं अत्यंत कठीण आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. त्यासाठी तुमच्याकडे फलंदाजीची चांगलं तंत्र हवं आहे. त्या तंत्राचा वापर इथे फलंदाजाला करता येईल का? क्षेत्ररक्षक थोडी गफलत करतायत. याचमुळे ही धाव इकडे मिळालेली आहे. हळूहळू शेवटच्या षटकाकडे खरं तर आपण आता निघालेलो आहोत, कारण या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकूण धावा आपण पाहिला तर त्या आहे 24. 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. परशा पाटील गोलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळत आहेत. या दोन्ही फलंदाजाने रक्षात्मक रीतीने खेळून सामना डीप नेण्याचा निर्णय केलेला आहे किंवा त्या पद्धतीने प्लॅनिंग त्याने केलेलं आहे. खरं तर सिद्धिविनायक अंजूर संघाकडे अनेक स्फोटक फलंदाज येणं बाकी आहे. मणिलाल सारखा फलंदाज त्यांच्याकडे, त्याचबरोबर सुभाष कोळी हे सुद्धा मोठे फटके लिलया खेळू शकतात. संतोष कोळी यस आणि आज नाहीत मला असं वाटतं स्क्वॉडमध्ये. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने इथे उडी घेत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतिमतः चेंडू त्यांच्या रीच पासून बाहेर निघून गेला आणि सरळ जाऊन धडकला डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेला. मिळाल्या धावा 4. हा चौकार.
सामन्यातील जे समीकरण तयार होत होतं त्या समीकरणाला उद्ध्वस्त करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवींद्र याच्या बॅटमधून आपण अनुभवला. आता विजय दृष्टिक्षेपात आहे, दृष्टीपथात आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, अर्थात सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या 6 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. लगेचच गोलंदाजी करणारा संघ बंद्रे मारुती कालेर संघ आपण ही वेळेच्या बाबतीत सहकार्य देणं अपेक्षित आहे. स्पर्धा अत्यंत मोठी आहे, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, प्रेम आणि जिव्हाळा वृद्धिंगत करणारी स्पर्धा आहे, 40+ क्रिकेटला एकत्रित आणणारी स्पर्धा आहे. खूप अधिकचा वेळ घेतला जातो. बंद्रे मारुती काल्लेर यास विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. 2 धावा डिफेंड करणं हे खूप कठीण काम आहे, परंतु क्रिकेटमध्ये ते अशक्य नाही आहे. कारण अनेकदा आपण या पद्धतीने प्रदीप पाहिलेलं आहे की 2-2, 3-3 धावा सुद्धा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केल्या गेलेल्या आहेत अनेक गोलंदाजाने. त्यामुळे क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये अशक्य या शब्दाला थारा नाही. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज चंद्रवर्धन येत आहेत. चंद्रवर्धन यांची फलंदाजी चांगली राहिली होती. यस, क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केले गेलेले आपण पाहू शकाल. आणि पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की क्रिकेट हा खेळच परिस्थितीजन्य असतो. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत. चला गोलंदाज तयार व्हा. 2 धावांची गरज आहे. स्टार्टिंग याला फलंदाज निलेश. फुलटॉस चेंडू यावेळेस इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवतायत. 1 धाव इकडे मिळेल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होती का हे सुद्धा आपल्याला खरं तर पाहावं लागेल. मला असं वाटतं एखाद्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला चेक केलं होते की नाही हे सुद्धा आपण औत्सुक्याने पाहणार आहोत. यावेळेसचा ड्राईव्ह केलेला फटका सरळ निघून जातोय, तो म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे. आणि याचबरोबर हा विजयी चौकार सिद्धिविनायक अंजूर संघाने एकही फलंदाज न गमावता या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना सामना जिंकलेला आहे. बंद्रे मारुती काल्लेर संघाला इथे पराभूत व्हावं लागलेलं आहे. चांगलं क्रिकेट दोन्ही संघ खेळले आणि विशेषतः फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सिद्धिविनायक अंजूर संघाची वरचढ कामगिरी ठरली आणि या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळाला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू रवींद्र मडवी की ज्याने क्रमांक 3चं षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला होता आणि फलंदाजी करत असताना रवींद्र मडवी यांच्या बॅटमधून नाबाद 19 धावा आल्या आणि ही अष्टपैलू खेळी